दादा गेल्यावर अनंताश्रम आणि दादाचं सचिन ही दोन हॉटेल त्यांची आवडती. अच्छा. त्यामुळे ते त्याला शाकाहारी जेवण नाही त्यांना कधीच पसंत नव्हतं. अच्छा. आणखी काय एखादी आठवण? आणखी आठवण म्हणजे त्यांचे शेवटची जी आठवण आहे ती अतिशय थोडी हे आहे की 91 साली मी सौदी अरेबियाला गेलो आणि पहिल्या वर्षी 92 साली मी जेव्हा रजेवर आलो तेव्हा त्यांनी विचारलं होतं मला की काय नियम काय आहेत तिथले. तर म्हटलं तिथे परत यायचं असलं तर एक्झिट व्हिसा लागतो रजेवर यायचं असेल तर, आणि तो शनिवार ते बुधवार या दिवसातच मिळतो. गुरुवार शुक्रवार तिथली ऑफिसेस बंद असतात. तर म्हणजे समजा घरात कोणाचा मृत्यू झाला तर मग काय होतं. म्हणजे जर मृत्यू गुरुवार शुक्रवारी झाला तर काही करता येत नाही, व्हिसा शनिवारीच मिळतो. तो माणूस शनिवार रात्रीच मुंबईला पोहोचू शकतो. ते म्हणले अरे बापरे, म्हणजे मला जर मरायचं असलं तर मला गुरुवार किंवा शुक्रवार सोडूनच मरायला हवं, नाही तर तू कसा येणार मला अग्नी द्यायला. तर मी त्यांना म्हटलं होतं की तेवढी काळजी घ्या तुम्ही, सोडून काय करा. आणि ते नेमके शुक्रवारी वाढले. बरं, मला व्हिसा शनिवारीच मिळणार. त्यावर पु ल देशपांडेवर जर मी पुण्याला आले होते तर त्यांना ताटकळत ठेवायचं हे मलाही पटलं नाही. मग मी माझ्या मेवण्याला फोन करून सांगितलं की तू तुझं आटकून घे. आयुष्यभर माझ्या मनात ते एक आहे शल्य की मी त्यांना शेवटचं बघू शकलो नाही, त्यांना अग्निसंस्कार करू शकलो नाही. पण ठीक आहे, मग आयुष्य असंच असतं. दळवी आज इतक्या वर्षानंतर, दळवी जाऊन सुद्धा 30 वर्ष झाली, आजही दळवींच्या विषयी लोकांच्या मनामध्ये ज्या भावना आहेत त्याची ही साक्ष आहे. त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? बाबांचं काय होतं की बाबांनी लोकांवर प्रेम केलं आणि लोकांनी बाबांवर केलं. विशेष बाबांचं असं होतं की बाबांनी कधी कोणालाही कमी लेखलं नाही. कुठली भाषणात म्हणा, आम्ही भाषणाने फारशी केलीच नाही, पण बोलण्यात वगैरे सुद्धा कधी कमी लेखलं नाही. तो घरात आमच्या घरी न्हावी येतं त्यांची केस कापायला, त्याला सुद्धा बाबा स्वतः चहा करून द्यायचे. आमची आई माहिती नाही न्हावी घेऊन घेत आली सगळं पार होता. बाबाने नाही, तो न्हाव्याच्या घरात जन्म झाला म्हणून तो खालचा ठरत नाही, तो माणूस आपल्याला. तर हा जो बाबांचा स्वभाव होता. म्हणजे इव्हन हँडपंपमध्ये सुद्धा त्यांनी चेष्टा केली पण कोणत्या वैज्ञानिकावर अशी केली नाही. तर तो त्यांचा जो गुण होता तो लोकांच्या आज एक मनात आहे. त्यांचे जे मित्र लोक आहेत, आता सगळे नाही आहेत, आता अशोक कोठावळे आणि मधुगुंगीच ते दोघेच आता अशा दर्शकवर आहेत, पण तेही सांगतात की कधीही बाबांनी कोणाचं वैगुण्य कधी ओपन केलं नाही किंवा काही नाही. काही वर्षांपूर्वी